नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गळ्याला लेस लावण्याची पद्धत, म्हणजे ब्रॉड जर लेस असेल आणि न वळणारी लेस असेल तर काय करायचं आहे आपल्याला. तर छान 2 ट्रिक्स सांगितल्या आहेत मी तुम्हाला, त्या नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा खूप असा उपयोग होईल. तर एक कुंड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामुळे 2-3 वेळा लेस आपली अशी बुडवून बाहेर काढायची आहे, म्हणजे पूर्ण भिजवून बाहेर काढायची. आणि त्याच्यानंतर ना ती पूर्ण लेस आपल्या गळ्यावरती ठेवून एकदा इस्त्री करून घ्यायची आहे. म्हणजे जर लेस वळणारी नसेल, ब्रॉड असेल आणि आपल्याला हवा तसा जर आकार देता येत नसेल तर त्या लेससाठी हे आहे. तर ती लेस पूर्ण पाण्यामध्ये अगोदर घालून घ्या आणि नंतर ही अशी इस्त्री करून घ्या, म्हणजे गळ्याभोवती ती लेस ठेवून. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, मशीनवरती आपल्याला त्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून ती प्रोफेशनल पद्धतीनं आणि बुटीकमध्ये ज्या पद्धतीनं लावली जाते त्या पद्धतीनं एकदम परफेक्ट आपण आज लेस लावणार आहोत. तर व्यवस्थित अशी एकसारखी अगोदर गळ्याला लेस लावून घ्या. दोन्ही साईडला व्यवस्थित टीप मारा, म्हणजे जेणेकरून ती लेस पूर्ण प्लेन आणि सुपेरियर आणि छान चापून बसेल. यासाठी दोन्ही साईडला आपल्याला टीप मारणं गरजेचं आहे. तर बघू शकता किती सुंदर आपली अशी गळ्याला लेस जोडल्या गेलेली आहे, तेही फिनिशिंग सहित. कुठंही झोळ नाही, कुठंही लेस वेडीवाकडी झालेली नाही आणि अगदी सुपेरियर आणि परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीनं आपली ही लेस गळ्याला जोडल्या गेलेली आहे. तर आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे, ती ही खूप सोपी आणि खूप छान ट्रिक आहे. दोन्ही ट्रिक खूप सुंदर आहेत, त्याचा तुम्ही नक्की वापर करा. तर दुसरी ट्रिक अशी आहे, जर एखादी लेस खूपच अशी ताट असेल आणि ती वळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, हवा तसा तिला आकार देण्यासाठी. तर एक छान ट्रिक मी तुम्हाला सांगते. तर लेसवर काय करायचं आहे, मॅचिंगचा दोरा घेऊन अगोदर लेसला टीप मारून घ्यायची लेसवरती, म्हणजे आणि पाठीमागच्या साईडला, म्हणजे जे पाठीमागचं फूटची जी बॅक साईड असती ना, तिथं आपल्याला बोट ठेवायचं आहे आणि जेणेकरून शिवत येईल तसं ते बोट ना त्या लेसवरती असं व्यवस्थित घट्ट ठेवायचं आहे. आणि जेणेकरून बॅक साईडला ना ती लेस थोडीशी चुरगळली गेली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती लेस सॉफ्ट होईल, हा आपला प्रयत्न आहे. तर बघू शकता मी कसं बोट ठेवलेलं आहे, तसंच तुम्ही पण ठेवून व्यवस्थित लेसला टीप मारून घ्या, जेणेकरून ती लेस टीप मारल्यानंतर खूप सॉफ्ट होते. तर ही पण खूप छान ट्रिक आहे. ह्याही पद्धतीनं बऱ्याच वेळा मी गळ्याला लेस लावण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मी त्या पद्धतीनंच लेस लावते. तर ह्या दोन्ही ट्रिकचा वापर मी माझ्या ब्लाऊज शिवण्यामध्ये वापरत असते. तर बघू शकता ही लेस कशी सॉफ्ट झाली, कारण त्याच्यावरती टीप मारून घेतलेली आहे, त्यामुळे ती नरम झालेली आहे, नॉर्मल झालेली आहे. आणि आता आपण गोल गळ्यावरती ती लेस लावून घेणार आहोत. तयार जरी गळा असेल तर कशा पद्धतीनं लेस वळवून घ्यायची हे मी दाखवते तुम्हाला. तर बघू शकता इथून अशी एकसारखी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
तर बघू शकता किती छान पद्धतीने ही लेस जोडल्या गेलेली आहे. तर या दोन्ही ट्रिक खूप सुंदर आहे. तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच ह्या ट्रिकचा वापर करा आणि तुमच्या गळ्याला लेस लावून घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं जर केलं तर हवी तसा तुम्ही त्या लेसला आकार देऊ शकता, हवी तशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता. खूप सोप्या ट्रिक आहेत ह्या. नक्की ह्यांचा वापर करा. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.